8 दिवसात पीक विमा संदर्भातील सर्व तक्रारींचा निपटारा करा, आमदार समाधान आवताडे यांचा विमा अधिकाऱ्यांना इशारा। पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांनी भरलेल्या खरीप पीक विमा कंपनीकडून मोठ्या प्रमाणात अनियमितता केली असून अर्धा हेक्टर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यालाही 5197 व 3 हेक्टर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यालाही 5197 रुपयेच विमा मंजूर केला असल्याचं शेतकऱ्यांनी आमदार समाधान आवताडे यांनी आयोजित केलेल्या बैठकीत उघडकीस आणलं। त्यामुळे विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना आमदार समाधान आवताडे यांनी जाब विचारत 8 दिवसात शेतकऱ्यांच्या सर्व तक्रारी मार्गी लावा, अन्यथा मी तुमच्या वरिष्ठांसोबत शासन स्तरावर बैठक लावून विमा कंपनीवर कारवाई करण्यास भाग पाडेन असा इशारा आमदार समाधान आवताडे यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला। यावेळी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब लांडगे, तालुका कृषी अधिकारी मंगळवेढा मनीषा मिसाळ, पंढरपूर तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत मोरे, इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी उमेश पळसे, माजी सभापती प्रदीप खांडेकर, अजित जगताप, सोमनाथ माळी, औदुंबर वाडदेकर यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते। आमदार समाधान आवताडे यांनी शनिवारी सकाळी 10 वाजता मंगळवेढा तालुका कृषी कार्यालयाच्या सभागृहामध्ये कृषी अधिकारी, विमा कंपनीचे अधिकारी व शेतकऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली। या बैठकीमध्ये मतदारसंघातील सर्रास शेतकऱ्यांनी विमा कंपनी विरोधात तक्रारी केल्या। खरीप हंगाम 2023-24 हंगामाकरता भरलेल्या विमा पॉलिसीमध्ये कंपनीच्या नियमानुसार 72 तासांच्या आत नुकसानीची माहिती देणं बंधनकारक होतं। त्यानुसार 72 तासांच्या आत माहिती देऊनही अनेक शेतकऱ्यांचे पंचनामे झाले नाहीत, त्यांना मदतही मिळाली नाही। ज्यांना विमा मंजूर झाला, ज्यांना नामंजूर झाला त्या कोणत्याही शेतकऱ्यांच्या याद्या कंपनीकडून उपलब्ध करून दिल्या जात नाहीत किंवा कंपनीच्या संकेतस्थळावर प्रकाशित केल्या नाहीत। कंपनीच्या प्रतिनिधींनी काही शेतकऱ्यांना हाताशी धरून ठराविक लोकांचे पंचनामे केलेत, अशा लेखी तक्रारी शेतकऱ्यांनी आमदार समाधान आवताडे यांच्याकडे या बैठकीत दिल्या। यावेळी आमदार आवताडे यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्याला 8 दिवसात शेतकऱ्यांच्या सर्व तक्रारी मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या। त्याचबरोबर मंजूर झालेल्या 14,27,00,000 रुपयांच्या विमा रकमेचा आढावा त्यांनी घेत शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होण्यास सुरू असल्याचं सांगितलं। उडीद, सूर्यफूल, करडई या पिकांचा विमा संरक्षित पिकांमध्ये समावेश करण्यासंदर्भात प्रयत्न करणार असल्याचं आमदार आवताडे यांनी सांगितलं। त्याचबरोबर स्वयंचलित हवामान केंद्रे तालुक्यामध्ये 26 ठिकाणी मंजूर असून ते अद्याप का बसवली नाहीत याबाबतही आढावा घेत तत्काळी हवामान केंद्र उभारण्याच्या सूचना दिल्या। त्याचबरोबर खते, बी बियाणे लवकरच उपलब्ध करून घ्यावीत, त्यासाठी दुकानदारांनी आतापासूनच तयारी करावी। जलतारा प्रकल्प सर्व शेतकऱ्यांनी राबवावा अशा सूचनाही आमदार आवताडे यांनी दिल्या। यावेळी विजयसिंह देशमुख, शशिकांत चव्हाण, दत्तात्रय जमदाडे, प्रवीण खवतोडे, संजय कट्टे, बाळासाहेब सावंत, तुकाराम कुरे, विनायक यादव, श्याम आकळे, जीवन पवार यांच्यासह शेतकरी, कृषी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते। आता दुसरी गोष्ट निश्चित एक फोन लावा तुम्ही आता रब्बी हंगामाचा कांदा गेला 28 तारखेला पाऊस पडला होता, 29 तारखेला सकाळी अजूनही यांच्या विमा कंपनीचा माणूस आला नाही आणि पॉलिसी डायरेक्ट ऑनलाईनला फायनान्स चेक केलं, ऑनलाईनला रिजेक्ट मार्क पॉलिसी घेतली। फक्त मिळून पैसे दिले नाही, एका ठिकाणी सगळं मिळून झाले तू नव्हतं ते मिटिंगला पैसे दिले असं काय करा। आज उद्या तुम्हाला 2 दिवसात सोमवार सुट्टी आहे ना, मंगळवारपर्यंत तुम्हाला सगळी निवेदन जेवढी आलेली आहेत तेवढे कृषी अधिकारी तुम्हाला देतील। त्याची सगळे 8 दिवसाच्या आत तुम्ही निवारण केलं पाहिजे त्या तक्रारीचं। ज्यांच्या अडचणी आहेत त्या अडचणीचं एकतर लेखी उत्तर द्या किंवा मग त्याच्या 8 दिवसानंतर मग मला बैठक लावावं लागेल तुमच्याशी आणि शेतकऱ्यांशी सगळे। आता आज तुम्ही आला नाही, तुम्हाला काय ऑडिट होता म्हणून तुम्ही आज परवानगी घेतली, आज परवानगी दिली, पण 8 दिवसांना या जर तक्रारीचं निवारण झालं नाही, मी बऱ्याचशा तक्रारी त्याच्यामध्ये 7-8 तक्रारी कॉमन आहेत सगळ्यांच्या, ती व्हॉट्सअप करतोय आणि शेतकऱ्याची निवेदन पण तुम्हाला देतोय। साधारणतः सगळे शेतकरी ज्यांचं इंटिमेशन दिलेले आहेत बरं का, हंगाम 2024 साठीचे इंटिमेशनच्या तक्रारी शेतकऱ्यांना सरासरी 75 ते 80% नुकसान ग्राह्य करून इंटिमेशनचे सर्व शेतकऱ्यांना मंजूर करून द्यायला पाहिजे, ही कॉमन तक्रार आहे तुमच्याकडे। आणि बाकीच्या काही छोट्या मोठ्या ज्या आहेत त्या सुद्धा तुम्हाला मी देतोय, त्याचे मी सगळ्यांचं तक्रारीचं निवारण करा तुम्ही। त्याचं निवारण नाही झालं तर 8 दिवसात आम्ही मिटिंग लावूया शेतकऱ्यांच्या बरोबर, ठीक आहे चला।